पालघर जिल्ह्यामध्ये विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। जव्हार तालुक्यातल्या देहेरे आश्रमशाळेतल्या विद्यार्थिनींना शाळा सुटल्याच्या नंतर एसटी बस उपलब्ध नाहीये, त्यामुळे रात्रीच्या अंधारात तब्बल 6 किलोमीटर पायी प्रवास करावा लागलेला आहे। त्यामुळे पालकांनी संताप व्यक्त केला। विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच गडचिरोलीच्या एका आश्रमशाळेत सर्पदंशानं 3 विद्यार्थिनींचा मृत्यू झाला होता आणि आता बस नसल्यानं विद्यार्थिनींना अंधारात अनेक किलोमीटरचा प्रवास करावा लागतो। त्यामुळे विद्यार्थिनींची सुरक्षा पुन्हा एकदा वाऱ्यावर असल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळतंय। हे रोज नाही येत काय आजच? जवळपास 5 ते 6 किलोमीटर या मुली रात्रीच्या या अंधारातनं या घनदाट जंगलामधनं त्यांना पायी प्रवास करावा लागलेला आहे, आपलं घर गाठावं लागलेलं आहे। त्यामुळे अशा पद्धतीनं या मुलींच्या सुरक्षिततेचा मुद्दा तर आता ऐरणीवर आलेलेच आहे। मात्र या घटनेमुळे अनेक प्रश्न देखील गंभीर प्रश्न उपस्थित आहेत। जव्हार मधली एक व्हिडिओ काल व्हायरल झाली होती, ज्यामध्ये काही मुलींना अंधारात जी एसटीची बस आहे त्याच्यामध्ये चढायला लागला आणि त्यांना अंधारात थांबायला लागला। या अनुषंगाने आपण एसटीचे जे अधिकारी आहेत MSRTCचे त्यांना चौकशीचे आदेश दिलेले आहेत। प्राथमिकरित्या असं दिसतंय की ती बस जी आहे ती पोहोचण्यास उशीर झाली होती। या अनुषंगाने MSRTCच्या अधिकाऱ्यांना यापुढे बसेस जे आहेत त्यांनी वेळेमध्ये पोहोचण्याच्या अनुषंगाने सूचना दिलेली आहे आणि यासाठी एक मॉनिटरिंग कक्ष स्थापन करण्याचेही निर्देश दिलेले आहेत। ज्या बसेसची व्यवस्था आहे त्या ठिकाणी स्थानिक जे लोकप्रतिनिधींचं त्या ठिकाणी लक्ष नाही। देरे हे विद्यमान आमदारांचं मूळ गाव आहे आणि त्यांच्याच गावामध्ये जर अशी परिस्थिती असेल तर बाकीच्या ठिकाणाची परिस्थितीची कल्पना न केलेलीच बरी। त्यामुळं प्रशासनाला माझी विनंती आहे की आपण तरी माणुसकीच्या दृष्टिकोनातून आपल्याच मुलीबाळींच्या सोयीसाठी ज्या बसेस आहेत त्या वेळेवर चालवाव्या अशी प्रशासनाला विनंती करतो। नाहीतर यामागे मग गंभीर भूमिका आम्हाला घ्यावी। त्या दिवशी ते ड्रायव्हर कंडक्टरचा हलगर्जीपणा आहे तो लक्षात आलेला आहे आणि या चौकशी करून आणि त्यांच्यावर दोषींवरती कारवाई करण्यात येईल अशा प्रकारचं त्या ठिकाणी आदेश देण्यात आलेले आहे। प्रकल्प अधिकाऱ्यांनी सुद्धा ST महामंडळाकडे ह्या बसेस नवीन द्याव्यात अशा प्रकारची मागणी केलेली होती आणि त्या दोषीवरती कडक कारवाई करण्यात येईल।